केला तर भक्त फक्त देवालाच माझा म्हणतात, त्याच्या वाचून जगाला माझं म्हणत नाहीत महाराज. विठ्ठल माझा तोच त्या ठिकाणी माझा आहे. वे म्हणजे विधाता, ठ म्हणजे ठाण म्हणजे स्थान देणारा, सर्वांचं पालन पोषण करणारा, आणि ल म्हणजे सर्वांचा लय करणारा. विठ्ठल तोच ब्रह्मा विष्णू महेश रूपानं उभा आहे. विठ्ठल एकटा विठ्ठल आहे, पण तोच विधाता, तो सर्व जीवांचं राहण्याचं स्थान विठ्ठल, आणि सर्वांचं लय त्याच्यात होतो म्हणून ल विठ्ठल. असा विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, तो माझा. आपण ऐकतो आहोत या ग्रंथाचं फल काय आहे? मोक्ष, मुक्ती प्राप्त करून घेणे फल आहे ना. मग मुक्त का होत नाही जीव? मी आणि माझं म्हणतो म्हणून. मग ऐका फल कसं प्राप्त होतं. शिवपुराणाचं ऐकण्यासारखं आहे, लक्षपूर्वक ऐका. भक्त त्या ठिकाणी भक्ती करतो ना, त्यावेळेला 3 गोष्टी महत्वाच्या असतात. तदीयता, त्वदीयता आणि मदीयता. या 3 गोष्टी आहेत. तदीयता, देवा हे सगळंचे सगळं जग तुझंच आहे. त्वदीयता, मी सुद्धा तुझाच आहे. आणि मदीयता म्हणजे तू माझा आहेस. सरळ सरळ गोष्ट आहे. हे सगळं जग कोणाचं आहे? देवाचं. मी कोणाचा आहे? देवाचा. आणि देव कोणाचा आहे? माझा. एवढे 3 सूत्र कळाले की सगळं झालं महाराज. हे अहम आणि मम म्हणजे मी आणि माझे, हे 2 शब्द आहेत. ज्या वेळेला मनुष्य शिवपुराण ऐकेल ना, त्यावेळेला 2 शब्द निघून जातील आणि त्याच्या जागेवर नवीन 2 शब्द येतील. ऐकतात ना सर्वजण? कान उंच करून ऐका. पहिला शब्द आहे मी. जो कोणी या शिवपुराणाला ऐकेल त्याच्यातला मी निघून जाईल. तो म्हणेल देवा आता मी नाही, आता कोण आहे? आता तू. या मीच्या जागेवर कोण आहे? तू. दुसरा शब्द आहे माझे. जो कोणी ही कथा श्रवण करील त्याच्यावर माझं काय राहणारच नाही. माझे शब्द त्या ठिकाणी निघून जाईल आणि त्याच्या जागेवर शब्द येईल तुझे. मी आणि माझे संपूल जाईल आणि तू आणि तुझे याचा उदय होईल. म्हणजे एकच शिल्लक राहील, तो म्हणजे परमात्मा. आणि तो परमात्मा म्हणजेच मोक्ष, परमात्मा म्हणजेच मुक्त स्थिती. आणि ती स्थिती या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होईल. हे या ग्रंथाचं फल, ग्रंथाचं फल आहे महाराज. 3 गोष्टी आपण पाहिल्या. ग्रंथाचा अधिकारी, ग्रंथामध्ये असणारा विषय आणि ग्रंथाचं फल. आता राहिला संबंध. कोणता संबंध आहे? प्राप्य प्रापक भाव संबंध, बोध्य बोधक भाव संबंध. आपण सर्वजण त्या ठिकाणी बोध प्राप्त करून घेणारे आहोत. आपण प्रापक आहोत. आपण आणि हा ग्रंथ त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून देणार आहे. असा प्राप्य प्रापक भाव संबंध याच्यामध्ये आहे. बोध्य बोधक भाव संबंध. हा ग्रंथ बोधक आहे, बोध प्राप्त करून देणार आहे, आणि आपण बोध्य आहोत, बोध घेणारे आहोत. हा आपला आणि या शिवपुराणाचा असणारा संबंध. असे 4 गोष्टी आपण पाहिल्या. याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. काय म्हणतात? अनुबंध चतुष्टय. अनुबंध शब्दाचा अर्थ होतो ज्याच्या ज्ञानानं मूळ ग्रंथात प्रवेश होतो त्याला म्हणायचं अनुबंध. थोडं कठीण आहे, पण ते कठीण सुद्धा मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय मायबाप. लक्षपूर्वक ऐका. ज्याच्यामुळे आपल्याला ग्रंथात प्रवेश होतो त्याला म्हणायचं अनुबंध. आणि असे किती अनुबंध आहेत? असे 4 आहेत. त्याला 4 आहेत म्हणून अनुबंध चतुष्टय म्हणतात. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. या 4 गोष्टी पाहायला मिळतात. असं असणार हे शिवपुराण. याचा अधिकारी ज्याला सुख हवंय तो, याच्यामधलं विषय सुख कसं प्राप्त करून घ्यावं, याच्यातलं फल मोक्ष, आणि याचा संबंध बोध्य बोधक भाव, प्राप्य प्रापक भाव संबंध. हे जे शिवपुराण आहे ना महाराज, या शिवपुराणामध्ये त्या ठिकाणी 24,000 श्लोक आहेत. 24,000 श्लोक आहेत शिवपुराणामध्ये. श्रीमद भागवत पुराण आपण पाहतो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराज 18,000 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये 12 स्कंद आहेत श्रीमद भागवतात. इथे मात्र स्कंध नसून इथे त्या ठिकाणी संहिता आहे. संहिता इथे 7 संहिता आहेत. 7 संहितांमध्ये त्या ठिकाणी महाराज काही खंड आहेत जे अंतर्गत असणारे खंड आहेत. ते खंड अनेक आहेत पण संहिता मात्र 7 आहेत. या 7 संहितांमध्ये त्या ठिकाणी 24,000 श्लोक आहेत. आणि 24,000 श्लोकांचं आणि 7 संहितेंचं मिळून असणारे हे शिव महापुराण आहे, शिवपुराण आहे. या शिवपुराणामध्ये त्या ठिकाणी महाराज असं वर्णन करून सांगितलं जातं. नैमिष्य नावाचं त्या ठिकाणी एक अरण्य आहे, नैमिष्यारण्य. या नैमिष्यारण्यामध्ये अनेक साधू संत त्या ठिकाणी एकत्रित झाले. तू म्हणाल सगळ्या कथा नैमिष्यारण्यातच झाल्या का? नैमिष्यारण्य का म्हटलं गेलं त्याचं कारण आहे का? आधी
कलियुगाला सुरुवात झाली आणि कलियुग एवढं भयंकर आहे महाराज की त्या कलीच्या त्रासानं कलीच्या तापानं सर्व जीव तप्त होऊ लागले. ज्यावेळेला या कलीचा वारा आला ना महाराज, तो वारा आल्याबरोबर पांडवांनी या पृथ्वीला सोडून दिलं. सांगितलं चला निघून जायचंय आता. हा कली कधी आला? ज्या दिवशी भगवान श्यामसुंदर या भूमंडलाला सोडून निघून गेला, द्वापार युगाचा शेवट झाला. श्रीकृष्ण परमात्मा या भूमंडलाला सोडून ज्या दिवशी निघून गेला त्याच दिवशी कलीचं प्राकट्य झालं. तो त्याच दिवशी कली आला. हा एवढा भयंकर असणारा कली आहे, पण या कलियुगाचा प्रभाव 30 वर्षापर्यंत झाला नाही महाराज. 30 वर्ष का झाला नाही माहिती आहे? या कलियुगाचं प्राकट्य झाल्यानंतर इथं राजा जन्माला आला परीक्षित. जो परीक्षित आहे, या परीक्षिताचं राज्य जोपर्यंत होतं तोपर्यंत कलीचा प्रभाव चालला नाही. का? कलियुगाला त्यानं बांधून टाकलं होतं म्हणून त्याचा प्रभाव चालला नाही. असं कलियुग आहे जे भयंकर आहे महाराज. अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या कलियुगाच्या माध्यमातून. 2 सोंडा असणारा त्या ठिकाणी हत्ती पाहायला मिळाला पांडवांना. अशी गाय पाहायला मिळाली महाराज जी आपल्या वासराला चाटत होती आणि चाटून एवढं तिनं चाटलं की त्या वासराच्या अंगावरची कातडी सुद्धा तिनं त्या ठिकाणी काढून त्या वासराला रक्तभंबाळ करून टाकलं. अशी वासराला चाटणारी गाय दिसली महाराज. हे विपरीत आहे. आई आपल्या मुलाला त्या ठिकाणी म्हणजे आपल्या वासराला चाटते आहे आणि त्याचा घात करते आहे. 2 सोंडेचा त्या ठिकाणी हत्ती दिसला म्हणजे दुहेरी वागणारी लोक जगात निर्माण होतील. आणखी एक चमत्कार सापडला. एका डोंगरावरून त्या ठिकाणी उंच त्या ठिकाणी मोठा एक दगड घरंगळत खाली आला आणि आल्यानंतर एका गवताच्या काडीला तो अडकला. एक गवताची काडी त्याला तो अडकून राहिला. मोठं आश्चर्य आहे महाराज. एवढा मोठा दगड आणि एवढ्या गवताच्या काडीला अडकून राहिला. कसं काय हे झालं असेल? त्याचं कारण एवढंच आहे महाराज. हे सांगायचंय की या कलियुगामध्ये त्या ठिकाणी घोर पाप करणारे जीव जरी असले, हे कलियुग मोठं भयंकर जरी असलं तरी सुद्धा या कलियुगामध्ये तरुण जाता येतं छोट्याशा साधनानं. काय छोटस साधन आहे? भगवंताचं नाम. आताच आपण पाहिलं शिवनाम शीतळ कापडिया सेविका पारे. हे जे शिवाचं नाव आहे, भगवान शंकराचं नाव आहे, भगवान श्यामसुंदराचं नाव आहे, ते नावच त्या ठिकाणी महाराज असं आहे. ते नाव नाही, ती नाव आहे. लक्षपूर्वक ऐकता ना तुम्ही? भगवंताचं नाव हे नाव नसून ही नाव आहे. नाव कळते ना? नाव ही त्या ठिकाणी पलीकडच्या काठाला जाण्याकरिता असते. म्हणून भगवंताचं नाम हे त्या ठिकाणी नावेचं काम करतं आणि सगळ्या जीवांना त्या ठिकाणी महाराज पहिलं तीराला घेऊन जातं. असं नाम आहे. म्हणून नामाच्या बळावर त्या ठिकाणी महाराज या कलियुगामध्ये आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी जीव तरुण जाऊ शकतो. महाराज वर्णन करून सांगतात, कलियुग केवल नाम आधारावर उभा आहे महाराज. थोडे कान उंच करून ऐका. 4 प्रकारचे युग आहेत. सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि कलियुग आहे. या 4 युगांमध्ये 4 प्रकारची साधना सांगितली. विष्णू पुराणात त्याचं वर्णन करून सांगितलं महाराज. कृते यध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तत् हरि कीर्तनात. 4 युगांच्या 4 साधना सांगितल्या. कृतय ध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याचं ध्यान केलं जात होतं. त्रेतायाम यजतो मखैः. त्रेतायुगामध्ये यज्ञ केले जात होते. यज्ञानं परमात्मा भेटत होता. द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये सेवा, परिचर्या म्हणजे सेवा केली जात होती. आणि कलियुगामध्ये त्या ठिकाणी एकच साधना, भगवंताचं नाम, भगवंताचं नामसंकीर्तन. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हे गोस्वामीजींना कळालं म्हणून तर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत महाराज.
कलियुगामध्ये भगवंताचं नाम सर्वांना तारक आहे. काय करावं? कलियुगाची सुरुवात झाली आणि साधू संतांना त्रास होऊ लागला, वेदना होऊ लागल्या. या कलीच्या त्रासातून मुक्त होण्याकरिता काय केलं पाहिजे? पण अनेक संत एकत्र आले. 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण एकत्र आले. 88,000. या सर्व ब्राह्मणांचं प्रमुख स्थान प्राप्त झालं शौनक ऋषींना. शौनक नावाचे ब्राह्मण आहेत. हे वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, वर्णवृद्ध आहेत, आश्रमवृद्ध आहेत. असे वृद्धांचे प्रकार असतात ना महाराज. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, आश्रमवृद्ध, वर्णवृद्ध, साधनवृद्ध असे वृद्ध आहेत. हे शौनक ऋषी हे सगळे मिळून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे गेले. ते ब्रह्मदेवा, कलियुगाला सुरुवात झाली, मोठं भयंकर वातावरण निर्माण झालं, सर्वांना त्या ठिकाणी कलियुग दुःख देऊ लागलं, आम्हाला या दुःखातून सोडवण्याचा काहीतरी उपाय सांगा, असं ज्या वेळेला बोलू लागले ना महाराज. आणि तेव्हा त्या ठिकाणी या दुःखातून मुक्त होण्याकरिता काय केलं पाहिजे? ब्रह्मदेवानं सांगितलं काय नाही, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताची कथा करा, भगवंताचं चिंतन करा. कुठे करावं भगवंताचं चिंतन? कुठे करावी भगवंताची कथा? कुठे भगवंताचं नाम गावं? सांगा. एक मनश्चक्र दिलं महाराज. मनश्चक्र, हे चक्र घ्या आणि चक्र जिथे जाऊन थांबेल तिथे जाऊन त्या ठिकाणी कथा करा. ते चक्र त्या ठिकाणी घेतलं महाराज. काही क्षणात ते चक्र एका अरण्यात जाऊन थांबलं. क्षणात नाही, निमिषात. निमिष शब्दाचा अर्थ होतो आपल्या डोळ्याची पापणी लावून पुन्हा वरती व्हायला जेवढा वेळ लागतो, पापणी खालीवर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात निमिष. आणि अशा निमिषामध्ये ते चक्र ज्या ठिकाणी जाऊन थांबलं त्या अरण्याचंच नाव पडलं नैमिष्य अरण्य. त्या ज्या अरण्यात थांबलं ते अरण्य आणि हे नैमिष्य अरण्य. का बरं नैमिष्य अरण्य म्हणावं? हे नैमिष्य अरण्य शब्दाचा अर्थ आहे. आता आपण बरेच लोक नैमिष्य अरण्यात कथा करायला जातो ना, इथून त्या ठिकाणी भक्त जातात नैमिष्य अरण्यात. पण नैमिष्य अरण्य म्हणजे फक्त तेवढंच अरण्य असा त्याचा अर्थ नाही. मग मनरूपी चक्र एका निमिषामध्ये जिथे स्थिर होतं त्याचं नाव आहे नैमिष्य अरण्य. लक्षात आलं सर्वांच्या? मनरूपी चक्र का? अरे हे मन एवढं चंचल आहे बापा, काय सांगावं. या मनासारखं काही चंचल नाही महाराज. चंचल गोष्टींची नावं सांगितले एका सुभाषितकारानं. सगळ्यात एक नंबर येतो मनाचा चंचलांमध्ये. हे मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारादश चंचला. 10 चंचल आहेत. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारादश चंचला. मन सुरू होणारे 10 चंचल. मन एक नंबरचं चंचल आहे मन. मनो मधुकर म्हणजे भोंगा, एवढा चंचल एका जागेवर थांबत नाही, या फुलावरून त्या फुलावर. मनो मधुकरो मेघो, मेघ अतिशय चंचल आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी, मानिनी म्हणजे सुंदर असणारी स्त्री, जी मानवती होते, सुंदर स्त्री अतिशय चंचल असते मानिनी. मदनो, मदन म्हणजे कामदेव, अतिशय चंचल आहे मानिनी मदनो. मरुत, मरुत म्हणजे वारा, अतिशय चंचल आहे महाराज मानिनी मरुत. मा म्हणजे पृथ्वी, पृथ्वीला मा म्हटलं जातं. ती एका जागेवर स्थिर राहत नाही, सतत फिरत राहते महाराज. मा. मदो, मद म्हणजे त्या ठिकाणी अहंकार. मद म्हणजे त्या ठिकाणी एक मुसमुस असते महाराज अंगामध्ये, मद त्याला म्हणावं. ज्याच्या अंगात मद आहे ना महाराज, तारुण्याचा मद, संपत्तीचा मद, अहंकार, हा स्थिर राहू शकत नाही. मा मदो मर्कटो, मर्कट म्हणजे माकड, कधी स्थिर राहत नाही महाराज. सतत इकडून तिकडून फिरत राहते, या झाडावरून त्या झाडावर, खाजवत तरी राहील, असं काहीतरी करेल, तसं काहीतरी करेल, माकडाचा स्वभाव. मर्कटो. मत्स्यो, मत्स्य म्हणजे मासा. मासा सुद्धा अतिशय चंचल आहे. एवढे चंचल पदार्थ आहेत, त्याच्यापैकी एक नंबरचं चंचल आहे मन, सगळ्यात जास्त चंचल. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारादश चंचल. हा मन, हे चंचल असणारं मन एका निमिषात जिथे स्थिर होईल त्याचं नाव आहे नैमिषारण्य. नैमिषारण्य, असं नैमिषारण्य. आणि या नैमिषारण्यामध्ये त्या ठिकाणी महाराज 88,000 ऋग्वेदी ऋषी जाऊन थांबले महाराज. तिथे मन स्थिर झालं. खरं सांगू का, नैमिषारण्यात कथा श्रवण करावी म्हणजे काय? जिथे आपलं मन स्थिर होईल, जेव्हा आपलं मन स्थिर होईल तेव्हा कथा श्रवण करावी. आणि कथा तेव्हा श्रवण होते महाराज. बऱ्याच वेळेला असं घडतं,
माणसं शरीरानं कथेत येऊन बसलेले असतात, पण मन मात्र कुठेतरी भटकत असत. बऱ्याच लोकांचं मन घरी जातं, घराला कुलूप लावलंय, पण ते पक्क लावलं असेल की नाही त्या कुलपाला ओढायचा प्रयत्न करतं. कथेत बसून मन कुलपाला ओढत असतं. काही माणसं कथेत बसतात, त्यांचं लक्ष सगळं चपलेत अडकलेलं असतं. चप्पल तर काढली मी चुकून जरा बाहेरच्याच बाजूला, आता ती मला जाईपर्यंत तिथं राहिली म्हणजे बरं. ती जर ढळाली तर काय करावं, कोणी जर नेली मग काय करावं. मन तिथे जातं महाराज, एवढं भयंकर आहे मन. पण मला वाटतं मन स्थिर होऊन जिथे कथा श्रवण केली जाते तेच नैमिषारण्य. असं नैमिषारण्य, या नैमिषारण्यामध्ये त्या ठिकाणी हे शौनकादिक ऋषी त्या ठिकाणी जाऊन बसले. मोठं भाग्य महाराज. त्या भाग्यानं त्या ठिकाणी एक चमत्कार घडला. तो चमत्कार म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या समोर एक महात्मा आला. तो महात्मा म्हणजे त्यांचं नाव आहे सूत. सूत सूत म्हणजे काय, ज्याची आई ब्राह्मण आहे आणि ज्याचा पिता क्षत्रिय आहे. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा संकर, या संकरातून झालेला जो मुलगा त्याला म्हणायचं सूत. सूत असे सूत जे आहेत, पण ते व्यासांचे शिष्य आहेत. व्यासांचे शिष्य आहेत, व्यास शिष्य असणारे सूतजी महाराज. व्यासाने अनेक प्रकारचे ग्रंथ निर्माण केले. या सगळ्या ग्रंथांमध्ये त्या ठिकाणी महाराज ब्रह्मसूत्र सर्वात श्रेष्ठ ठरले. ब्रह्मसूत्र जे त्या ठिकाणी साधकांना मुक्त करण्याकरिता, ज्ञान प्राप्त करून देण्याकरिता ग्रंथ ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्रांची रचना केली. त्याच व्यासदेवांनी एका वेदाचे 4 भाग केले. वेद एकच आहे. वेद म्हणजे काय, भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेली नियमावली, त्याचं नाव आहे वेद. देवाच्या श्वासातून निर्माण झाले. वेद अपौरुषी आहे, कोण्या पुरुषापासून झाला नाही, अपौरुषी आहे. त्याच्या श्वासातून त्या ठिकाणी तो वेद बाहेर पडला. असा असणारा वेद एकच आहे, पण त्याचे 4 वेद झाले. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे 4 वेद आहेत. या 4 वेदांची विभागणी जर कोणी केली असेल तर एका वेदाचे 4 वेद करणारे व्यासदेव. याच व्यासदेवांनी त्या ठिकाणी महाराज दशउपनिषद, या दशउपनिषदांची विभागणी केली. वेदामध्ये 3 प्रकार सापडतात ना महाराज. काही त्या ठिकाणी ब्राह्मणके आहेत, काही आरण्यके आहेत आणि उपनिषदे आहेत. वेदाचे 3 भाग आहेत, ब्राह्मणके, आरण्यके आणि उपनिषदे. या 3 गोष्टी वेदात सांगितल्या. याची विभागणी व्यासांनी केली. अशी त्या ठिकाणी विभागणी करणारे तेच व्यासदेवजी, त्यांनी पुराणांची रचना केली. 18 पुराणांची रचना केली व्यासांनी. हे तर प्रमुख पुराण आहेत. उपपुराण अनंत आहेत महाराज, अनेक आहेत, पण 18 पुराण प्रधान असणारे पुराण आहेत. आणि या पुराणांच्या बरोबर इतिहास सुद्धा लिहिला. त्या इतिहासाचं नाव आहे महाभारत. महाभारत. या महाभारतामध्ये वेद, शास्त्र, पुराण आणि उपनिषद या सगळ्यांचा समन्वय आहे. असं म्हटलं जातं, महाभारती जे नाही ते नाहीची लोकित्रयी, म्हणून व्यास उच्चिष्ट पाही लोकत्रय. फार सुंदर वर्णन आहे महाराज, लक्षपूर्वक ऐकण्यासारखं आहे. महाभारती जे नाही ते नाहीची लोकित्रयी, जे महाभारतात नाही ते त्रैलोक्यात नाही, म्हणून व्यास उच्चिष्ट पाही लोकत्रय. म्हणून हे सगळं व्यासांचं उष्ट आहे. उष्ट हे पुराण शास्त्र सगळंचे सगळं वाङ्मय व्यासांचं उष्ट. उष्ट शब्दाचा अर्थ कळतो का? उष्ट. आपण म्हणतो उष्ट खाऊ नये किंवा उष्ट, खरा शब्द उष्ट नाही. उष्ट हा अपभ्रंश झालेला शब्द आहे. खरा शब्द आहे ओष्ठ. ओष्ठ. ओष्ठ म्हणजे काय? असे काही शब्द असतात ना महाराज, जे त्या ठिकाणी कंठातून बाहेर पडले की त्यांना कंठ म्हणतात. जे टाळूला त्या ठिकाणी जिभेचा स्पर्श झाला की त्या ठिकाणी तालव्य म्हणतात. काही मूर्धन्य असतात, काही दंत्य असतात. दातांचा वापर करून उच्चारलेला शब्द दंत्य आहे. तसेच त्या ठिकाणी ओठांची हालचाल करून निर्माण झालेला शब्द त्याला म्हणा ओष्ठ्य. ओष्ठ्य. ओष्ठ्य म्हणजे व्यासांच्या ओठातून बाहेर पडलेले शब्द आहेत. म्हणून हे काय झालं? व्यास उच्चिष्ट लोकत्रय, म्हणून व्यासांचं उष्ट आहे. म्हणून व्यासांनी सूतजी महाराजांना हे सगळंचे सगळं शिकवलं. अनेक त्या ठिकाणी शिष्यांना, काही शिष्यांना वेद दिले, कोणाला ब्रह्मसूत्र दिलं, कोणाला कोणकोणत्या प्रकारच्या साधना दिल्या. पण सूतजी महाराजांनी इतिहास आणि पुराण शिकवली. 18 पुराण, महाभारतासारखा इतिहास सूतजी महाराजांना शिकवला. तेच सूतजी महाराज. आणि वास्तविक पाहता सूत यांना ब्राह्मण तरी कसं म्हणावं? ज्यांची आई ब्राह्मण आहे पण पिता क्षत्रिय आहे. म्हणजे ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणवले जात नाही, तरी सुद्धा ते ब्राह्मण आहेत. का बरं? ब्राह्मण शब्दाचा अर्थ जर पाहायचा ठरला तर ब्राह्मण म्हणजे नेमकं काय? तर शास्त्र असं वर्णन करून सांगतं
हे जन्मना जायते क्षुद्र संस्कारात द्विज उच्यते वेद पाठे भवेद विप्रः ब्रह्म जानाति ब्राह्मणः. 4 गोष्टी आहेत. जन्मना जायते क्षुद्र, प्रत्येक मनुष्य जन्माला आल्याबरोबर क्षुद्रच असतो. पण संस्कारात द्विज उच्यते, संस्कार म्हणजे यज्ञोपवीत संस्कार. ज्यावेळेला त्याच्यावर यज्ञोपवीत संस्कार होतो म्हणजे जानवं त्याला घातलं जातं, त्यावेळेला तो म्हणवला जातो द्विज. द्विज म्हणजे दुसरा जन्म होतो, ज्याचा 2दा जन्म होतो त्याला द्विज म्हणतात. असा द्विज. वेद पाठे भवेद विप्रः, जो वेदाचं पठन करतो त्याला विप्र म्हणतात, विप्र. आणि जो ब्रह्मस्वरूपाला जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात. ब्रह्म जानाति ब्राह्मणः, जो ब्रह्मस्वरूपाला जाणतो तो ब्राह्मण आहे. म्हणून असे ब्राह्मण सूतजी महाराज ब्राह्मण आहेत. का बरं? ते ब्रह्मस्वरूपाला जाणतात म्हणून. ते जरी सूत जातीमध्ये जन्माला आले असले, जरी हीन जातीमध्ये जन्माला आले असले तरी सुद्धा, तर त्यांचा जन्म जरी संकरातून निर्माण झाला असला तरी सुद्धा ते ब्राह्मणच आहेत. का? तर ते ब्रह्मस्वरूपाला जाणतात म्हणून. असे सूतजी महाराज समोरून आले. 88,000 ब्राह्मणांना मोठा आनंद झाला. महाराज नैमिषारण्यामध्ये सर्वजण घाईघाई समोर गेले. शौनक ऋषींनी सुतांना नमस्कार केला. अशी परिस्थिती आहे महाराज. सूतजी महाराजांचं वय फार कमी आहे आणि शौनक ऋषींचं वय फार जास्त आहे. जास्त वयाच्या शौनक ऋषींनी कमी वयाच्या सुताला नमस्कार केला. का? आपल्याकडे काय पद्धत आहे? ज्याचं वय कमी आहे त्याने त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठांना काय करावा? नमस्कार करावा. हे आपल्याकडे रीती आहे. मग इथे सूतजींचं वय कमी आहे आणि शौनकजी वय वृद्ध आहेत तरी सुद्धा सुतांना नमस्कार करतात. का नमस्कार करत असतील? फार दूरचं पाहण्यापेक्षा थोडं जवळचं पाहूया का आपण? आता माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र आपण पाहतो ना महाराज. 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज आणि 14 वर्षाचं वय असणारे ज्ञानोबाराय. चांगदेव महाराजांनी ज्ञानोबारायांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला, नमस्कार केला. इथे वयाचा विचार नसतो, इथे अधिकाराचा विचार असतो. अधिकार. म्हणून सूतजी महाराज त्या ठिकाणी अधिकारी आहेत, ज्ञानी आहेत. म्हणून शौनकांनी त्यांना नमस्कार केला आणि नमस्कार करून त्यांना उंच आसनावरती बसवलं. त्यांचं पूजन करू लागले. महाराज, महाराज तुम्ही मोठे अधिकारी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही भगवंताची कथा वर्णन करून सांगणारे आहात, तुम्ही सगळ्या जगाचं कल्याण करणारे आहात. सुताख्या ही कथा सारम मम कर्ण रसायनम, माझ्या कानाला रसायन म्हणजे औषधी असणारी त्या ठिकाणी भगवंताची कथा मला तुम्ही वर्णन करून सांगा. असं त्या ठिकाणी बोलू लागले शौनक ऋषी. त्यांची पूजा करू लागले. महाराज हरि की कथा सुनाने वाले, हरि की दिलाने वाले, लाखों प्रणाम, लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. भूल रहे थे वन में, बरखो बैठे थे तन में, हम भूल रहे थे वन में, बरखो बैठे थे वन में, तुमने आकर पल जगाकर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. सूतजी भगवान की जय. सूतजी महाराजांना उंच आसनावर बसवलं. त्यांचं पूजन करू लागले. महाराज तुम्ही देवाची कथा सांगणारे आहात, तुम्ही ज्ञानी आहात. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल